मोबाईल फोटोग्राफर मागे. सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ठाकरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इकडे म्हणजे मागे चल लवकर. हे वर्ष आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं जन्म शताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांच्या सानिध्यात अनेक वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी अनेकदा स्वतःचं भरीव योगदान देऊन काम केलेलं आहे. त्यामुळे कालच रात्री सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असं आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतोय. याचा पाठपुरावा आपण कशाप्रकारे केलेला आहे? आमचे खासदार स्वतः अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, बाकी खासदार आहेत, ते सगळे मिळून त्याचा पाठपुरावा करतील. महाराष्ट्र आणि मुंबईचा पाठपुरावा आम्ही स्वतः करू सगळे मिळून. पण बाळासाहेबांना जन्मशताब्दी निमित्तानं, वर्षानिमित्तानं त्यांना भारतरत्न दिलं पाहिजे. काल अपघात झाला बद्दल काय म्हणणार? नाही, रेल्वेचे अपघात जे होत आहेत त्याला रेल्वे मंत्र्यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या खाली जे काही लोक काम करतात हे सगळे जबाबदार आहेत. काळजीपूर्वक केलं पाहिजे, कारण मोठ्या मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यहानी खूप मोठी होते. तशी आपली वित्तहानी म्हणजे आपली साधन सामुग्री याची मोठी हानी होते. त्यामुळे लक्षपूर्वक काम केलं पाहिजे. मराठा समाजाचा मोठा मोर्चा येतो, निष्पक्षपणे मोर्चा येणार आहे आझाद मैदानात 25 तारखेला. मराठा आरक्षण द्यायलाच हवं. म्हणजे जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा मोठा उठाव करून जे तोंड सगळे सांगत होते त्या लोकांनी छत्रपती शिवराज महाराजांची शपथ घेतली. त्या लोकांनी आता ते मराठा आरक्षण दिलं पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने घोटाळा उघडकीस आला आहे. बांगलादेशी महिलेने त्याच्यासाठी फायदा घेतला दिसून आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरती होती. कुठल्याही तपासण्या झाल्या नाहीत. सकट सर्वांना आमच्यासारख्या टॅक्सपेयर लोकांचे वाटले गेले आणि आता शुद्धीवर आल्यावर म्हणतायत का की बांगलादेशीय महिलांना पण पैसे पडले? मग केलं काय तुम्ही? कुठल्या लाडक्या बहिणी? फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं ते काम होतं. उनको पता चला ये जुमला ज्यादा दिन नहीं चलेगा. नितेश राणेंनी सैफ अली खानवर असा उल्लेख केला आहे. अभिनय आहे का नक्कीच? मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण इतका चांगला अभिनेता एक आपल्या देशातला नवाब, मग ते कोण काय उठ सूट कोणावरही बोलण्याचे ह्यांना कोणी लायसन दिलंय?